देवयानी ताट घेऊन खाली आली तेव्हा बाकी सगळ्यांचे जेवण झालेली होती. शिव त्याच्या डॅडी आणि आजोबांसोबत गप्पा मारत होता. ती तशीच किचनमध्ये गेली तर आज रोहिणी आणि तिची सासू किचन आवरत होत्या. मीरा भांडी घासत होती आणि यशोदा व यमुना आजी तिथेच बसून गप्पा मारत होत्या. तिने मीराला ताट दिला आणि तिथेच उभी राहिली. काकू, मी काही मदत करू का? देवयानीने किचनचा कट्टा साफ करणाऱ्या शिवच्या आईला विचारलं. हो हो कर. शिवची आई लगेच बाजूला होत बोलली. देवयानी मग किचनचा कट्टा साफ करू लागली, पण तिचं सगळं लक्ष यमुना आजी काय बोलतात याकडे होतं. शिवची आईही तिच्या दोन्ही सासवांसोबत जाऊन बसली, पण त्या तिघींचं महत्त्वाचं असं काहीच बोलणं होत नव्हतं. देवयानी निराश होऊ लागली. तिला वाटलं होतं की कार्तिक पाटीलच्या आईबद्दल काही ऐकायला मिळेल, पण त्या तिघे आसपासच्या लोकांच्या उगीचच कागाळ्या करत होत्या. देवयानी आवाजाने देवयानी दचकली. तिने बाजूला पाहिलं तर रोहिणी तिच्या जवळ आलेली होती. काय देवयानी, तू कार्तिकसाठी जेवण घेऊन गेली होतीस? रोहिणीने अगदी हळू आवाजात विचारलं. हो, म्हणजे त्या आजी बोलल्या म्हणून देवयानी हळू आवाजात बोलली. अच्छा, पण तू कार्तिकपासून थोडं दूर राहा. तू त्याच्या ऑफिसमध्ये काम करतेस ते ठीक आहे, पण इथे त्याच्याशी जास्त बोलत जाऊ नको. रोहिणी थोडी रागात बोलल्यासारखी वाटली. देवयानीने मानेनेच होकार दिला. देवयानीला मनातून वाईट वाटत होतं. रोहिणी तिला कार्तिकपासून दूर राहायला सांगत होती, पण यात नक्कीच तिची काळजी होती. पण देवयानी तर त्याच्या प्रेमात पडली होती, त्यामुळे तिला वाईट वाटत होतं. झालं असेल तर जाऊया आपण बाहेर, रोहिणी बोलली. तशा दोघेही किचनच्या दरवाजाजवळ आल्या आणि त्याच वेळी दरवाजातून किरण हातात ताट घेऊन आली. तिचा चेहरा एकदम पडला होता. आजी, आज कार्तिक इथलं जेवण जेवले का? किरणने यमुना आजीला विचारलं. होय, ही देवयानी गेली होती जेवण घेऊन, यमुना आजी बोलल्या. किरणने देवयानीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात थोडं आश्चर्य आणि खूप सारी जळफळाट स्पष्ट दिसत होती. तरीही देवयानीने तिला हसून प्रत्युत्तर दिलं आणि रोहिणीसोबत बाहेर आली. देवयानी, तू डोक्याची पट्टी काढली का? रोहिणीने तिच्या कपाळाकडे बघत विचारलं. हो, मगाशी काढली. आता जखम थोडी बरी झाली आहे. देवयानी, ठीक आहे. तू ठीक आहेस ना? काही त्रास होत नाहीये ना? रोहिणीने काळजीने विचारलं. हो, मी एकदम ठीक आहे. तू उगीच काळजी करतेस. देवयानी हसत बोलली. ठीक आहे, जाऊन झोप आता. रोहिणीने तिला तिच्या रूमजवळ सोडलं आणि मग ती तिच्या रूमकडे गेली. देवयानी रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. थोड्या वेळाने तिने पुन्हा दरवाजा उघडून बाहेर पाहिलं तर रोहिणी नव्हती. तिने सुटकेचा निश्वास सोडला. मग थोडं पुढे येऊन आसपासचा कानोखाळ घेत ती वरती गेली. रात्री कार्तिकने बोलवलं होतं ते तिच्या लक्षात होतं, पण आता वरती आल्यावर मात्र तिचं हृदय धडधड करत होतं. काय बोलायचं असेल त्याला? काही कामाचं असेल का? ती विचार करतच त्याच्या दरवाजाजवळ आली. तिने दरवाजा थोडा उघडा करून पाहिला. आतमध्ये कार्तिक लॅपटॉप समोर बसला होता. मी आत येऊ का सर? तिने विचारलं. त्याचा हुंकार आला, पण वरनं बघताच तिने दरवाजा बंद केला. त्याला कडी लावली आणि आतमध्ये जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली. सर, तिने हाक मारली. काय? त्याने पुन्हा वरनं बघताच विचारलं. सनकी स्वतः बोलवलं आणि आता बसला काम करत. देवयानीने मनातच डोक्याला हात लावला. काही बोलायचं होतं ना? तिने विचारलं. कोणाला? त्याने उलट विचारलं आणि आता ती स्वतःलाच मनात शिव्या घालू लागली. देवयानी, तू या सायको बटाट्याची प्रत्येक गोष्ट ऐकलीस तर झालंच कल्याण. उगीच आलीस इथे. ठीक आहे, मग मी जाते. ती सुस्कारा सोडत बोलली आणि मागे वळली. त्याच वेळी त्याने तिच्या हाताचं मनगट पकडलं. तशी ती चमकून मागे पाहू लागली. तो उठून उभा राहिला होता. सीट. तो सोप्याकडे इशारा करत बोलला. देवयानी आता एकदम आतुर झाली होती की तो काय बोलतोय. मनात थोडी धाकधुकही वाटत होती. देवयानी, त्याने बोलायला सुरुवात केली आणि त्याच्या पहिल्याच शब्दावर तिची विकेट पडली. तिचे गाल लगेच गुलाबी झाले. हाय देवयानी. शॉर्ट फॉर्म का असेना, फक्त त्याच्या हाकेने पोटात लगेच गुदगुल्या होतात. त्याची ती फुलपाखरं जणू वाटच बघत असतात. देवयानीने नजर खाली घेत केस कानामागे सारले. तू तुझ्या भविष्याबद्दल काय विचार केला आहेस? त्याने विचारलं. तिच्या चेहऱ्यावर न समजल्याचे भाव उमटले. भविष्याचा विचार म्हणजे? तिने गोंधळून विचारलं. आता तू 24 किंवा 25 वर्षाची आहेस, बरोबर ना? त्याने विचारलं. मुलींना वय थोडीच विचारतात. देवयानीने फक्त त्याच्याकडे बघितलं. मग इथून पुढे काय करणार आहेस? लग्न वगैरे? त्याने विचारलं आणि आता मात्र तिच्या पोटात
जास्तच उत्साह भरून वाहू लागला. तो असं काही विचारतोय हेच तिच्यासाठी आश्चर्यकारक होतं. त्याला काय उत्तर द्यावं तेही तिला कळत नव्हतं. ती तशीच त्याच्याकडे बघत बसली. आता मात्र तो थोडा वैतागला. मी काय प्रवचन देतोय का? त्याने वैतागून विचारलं. हं, तिने गोंधळून विचारलं. उत्तर दे. तो बोलला. ते विचार नाही केला. देवयानी गडबडून बोलली. कधीच विचार नाही केला? मागच्या वेळी तू बोलत होतीस की लग्न करणार नाही आणि तो बोलत होतास की दरवाजावर टकटक वाजली. देवयानीने दचकून दरवाजाकडे पाहिलं. आता यावेळी कोण आला असेल आणि आपल्याला इथे पाहून काय विचार करेल? मनात विचार येताच ती प्रचंड घाबरली. थांब मी बघतो. कार्तिक उठत बोलला. देवयानीने पटकन त्याचा हात पकडला. काय? त्याने न समजून विचारलं. मला लपवा. ती घाबरून बोलली. काय? त्याने थोडं चकित होऊन विचारलं. बाहेर कोण आहे माहीत नाही, पण मला इथे पाहून गैरसमज होईल. अगोदरच रात्र झाली आहे. कृपया मला कुठेतरी लपवा. ती घाबरून दरवाजाकडे बघत बोलली. शांत हो, कोणी काही बोलणार नाही. तो तिच्या हातातून हात सोडत बोलला. नाही नाही, थांबा, उघडू नका, मी लपते. देवेने इकडे तिकडे बघत बोलली. तेवढ्या तिला कपाट दिसलं. देवेने तो हाक मारत होताच की ती जाऊन त्या कपाटात शिरल्याने दरवाजा लावून घेतला. कार्तिकने नकारार्थी मान हलवून सुस्कारा सोडला आणि दरवाजा उघडायला निघून गेला. इकडे देव्याने जीव मुठीत घेऊन लपले होते. नशीब आतमध्ये आल्यावर आपण दाराला कडी लावली, पण आता कोण आला असेल ती विचार करतच होती की तिला बाहेरून आवाज ऐकू आला. कार्तिक, कृपया. अरे 2 दिवसाचा प्रश्न आहे. हा शिवचा आवाज होता, म्हणजे शिव आलेला. नशीब आपण लपून बसलो, नाहीतर याने लगेच रोहिणीला सांगितलं असतं आणि मग रोहिणीचे प्रश्न सुरू झाले असते. तिने एक सुस्कारा सोडला, पण आता तिची त्या कपाटात घुसमट होऊ लागली. कधी एकदा शिव जातोय असं तिला वाटू लागलं. तिने तिथेच डोळे बंद केले. इकडे शिव कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करत होता. शिव, मी व्यस्त आहे, कृपया निघ. कार्तिक त्याला बोलला. अरे पण आम्ही सगळे थांबत आहोत, तर तू पण थांब ना. तसाही तू 15 वर्षानंतर आला आहेस. थोडा आनंद घे. शिव कार्तिकने एकदा कपाटाकडे पाहिलं. शिव येऊन 2 मिनिटच झाली होती, पण त्याला देवेनीची काळजी वाटू लागली होती. तिला श्वास घेता येत असेल की नाही म्हणून त्याला भीती वाटत होती. त्याने पुन्हा एकदा कपाटाकडे पाहिलं. थोडीशी फट असावी म्हणून, म्हणजे श्वास घेता येत असेल. त्याने विचार केला. तू तिकडे काय बघतोस? तू मला सांग ना. शिव बोलला. आता कार्तिक जास्तच वैतागला. शिव, बाहेर जा. मी सकाळीच येथून निघून जाणार आहे, तेही कोणाला न सांगता. तो रागात ओरडला. शिवचा चेहरा लगेच पडला. ठीक आहे, बरं, मी जातो. इतकं ओरडायला काय झालं? शिव उठत बोलला आणि बाहेर जाणार तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. तो मागे वळला तर कार्तिक त्याच्या मागोमाग आलेला होता. त्याला असं घाईत आलेलं पाहून शिव थोडा गोंधळला. काय झालं? शिवने विचारलं. काही नाही, तू जातोस ना? जा पटकन. कार्तिक दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला आणि शिवच्या डोक्यात पाल चुकचुकली. तो तसंच अर्ध्या रस्त्यात उभा राहिला. कार्तिक, तू असं विचित्र का वागतोस? सगळं ठीक आहे ना? शिवने विचारलं. हो, सगळं ठीक आहे. तसाही कोणाची हिंमत नाही मला काही करण्याची. आता निघ. कार्तिक दरवाजा हाताने हलवत बोलला. कार्तिक, त्या यमुना आजी. शिव बोलला आणि कार्तिकच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांचं काय? कार्तिकने विचारलं. त्यांच्याशी एकदा नीट बोल ना. म्हणजे 15 वर्षापूर्वी त्यांनी मामा आणि तुला दोघांना इथून हाकलून काढलं होतं, माहीत आहे. पण आता खूप वर्ष झाले रे या गोष्टीला. विसरून जा सगळं. शिव बोलला. क्षणभर कार्तिकचा चेहरा भावनिक झाला, पण दुसऱ्याच मिनिटाला त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. शिव, कृपया आता निघ. कार्तिक कपाटाकडे नजर टाकत बोलला. ठीक आहे, ठीक आहे, मी जातो, पण मी तुला जाऊ देणार नाही. शिव हसत बोलला. अरे खरंच कोणाची हिंमत आहे मला अडवण्याची? मी पाहतोच. कार्तिक दरवाजा आपटत बोलला. मी जातो. शिव घाबरून बोलला आणि दरवाजातून बाहेर पडला. तसं त्याच्या पाठीमागे लगेच दरवाजा बंद होण्याचा आवाज आला. तो थोडा पुढे जाऊन थांबला आणि जाता जाता त्याने कार्तिकच्या रूमच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली. आता बघतो कसा आम्हाला न सांगता जातो ते. शिव स्वतःशी हसत बोलला आणि निघून गेला. इकडे तो जाताच कार्तिकने पळत जाऊन कपाट उघडलं. तर देव्याने कपाटात मागे टेकून बसले होते. तिने पाय दुमटून घेतले होते आणि तिचे डोळे मिटलेले होते. ते बघून कार्तिकच्या काळजात धस्स झालं. श्वास गुदमारला का? कार्तिकने दोन्ही हात पुढे केले. देवयानी. त्याने काळजीने हाक मारली आणि तिला पटकन उचलून घेतलं. देवयानीला अचानक उचलल्यामुळे ते एकदम दचकून गेले. तिला तिथे बसल्या बसल्या 5 मिनिटातच झोप लागली होती. ती डोळे उघडणार तेवढ्यात तिला मऊ मऊ गादी जाणवली. देवयानी, उठ.
तो तिच्या गालाला केसांना सावरत हाका मारत होता. तिने डोळे उघडले तर एकदम जवळ त्याचा चेहरा दिसला. ते पाहून तिच्या हृदयाचे ठोके एकदम वेगाने वाढले. ती त्या सोफ्यावर बसली. तो पण तिच्या शेजारी बसला. काय झालं? तिने घाबरून विचारलं. तो अजूनही तिच्याकडे बघत होता. तिला उठलेलं पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि तसंच त्याने तिला मिठीत घेतलं. देव्याने एकदम शॉक झाली, कारण ती बेडवर होती आणि त्याने वरून तसंच तिला मिठीत घेतलं होतं. देव्याने मी घाबरलो होतो, तो बोलला. पण त्याचं बोलणं ऐकायला ती तिथे कुठे होती? ती तर कधीच आकाशात उडत होती. पोटात फुलपाखरं घेऊन पूर्ण शरीर शहारून गेलं होतं आणि गाल एकदम गुलाबी झाले होते. ती काहीच बोलत नाही हे पाहून त्याने तिला सोडलं आणि बाजूला झाला. तू ठीक आहेस ना? त्याने तिच्याकडे पाहून विचारलं आणि ती भानावर आली. ती पटकन उठत त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. पण वरती बेड संपत होता, त्यामुळे तिला जास्त दूर जाता आलं नाही. ती तशीच उठून बसली आणि घाबरून त्याच्याकडे बघू लागली. तू ठीक आहेस ना? त्याने पुन्हा विचारलं. हो सर, मी ठीक आहे, ती अंगठा गिळत नजर खाली करून बोलली. देवाचे आभार, मला वाटलं तुला श्वास घेता आला नाही. कार्तिक थोडं मागे सरकत बोलला. ठीक आहे सर, मी जाते, खूप रात्र झाली आहे. देव्याने त्याच्या बेडवरून उठत बोलली. ती तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होती, जे त्याच्या जवळ येण्याने वाढले होते. ठीक आहे, शुभरात्री, तो बोलला. तिने कसनुसं हसवून उत्तर दिल्याने दरवाजा उघडाय गेले. तिने दरवाजा मागे ओढला तर तो जाम होता, म्हणून तिने आणखीन जोर लावला, पण दरवाजा उघडला नाही. इकडे कार्तिक तिला दरवाजा ओढताना बघत होता, पण दरवाजा उघडत नव्हता. हे बघून तोही तिच्याजवळ आला आणि दरवाजा ओढू लागला. आता याला काय झाले? कार्तिक वैतागून बोलला आणि दरवाजा जोरात ओढू लागला, पण दरवाजा काही उघडला नाही. सर, बाहेरून कोणीतरी कडी लावली बहुतेक. देवेने आता घाबरली होती. तिच्या मनात धाकधूक लागली होती. थांब, कार्तिक बोलला. त्याने त्याचा फोन हातात घेऊन शिवचा नंबर डायल केला, पण रिंग होऊनही फोन उचलला जात नव्हता. त्याने मग त्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला, पण मेसेज पाहूनही उत्तर मात्र येत नव्हतं. कार्तिकला कळलं की त्याने मुद्दाम दरवाजा लावला आहे. शिव, तू हरामखोर, मी तुला बघतो, कार्तिक रागात बोलला. काय झालं सर? देवेने, जी घाबरून चुळबुळ करत होती, तिने विचारलं. शिव मुद्दाम कडी लावून गेला आहे आणि आता कॉलही उचलत नाही. थांब, मी रोहिणीला फोन लावतो, कार्तिक बोलला आणि देव्याने जास्तच घाबरली. नाही, नको, तिला नको, देव्याने लगेच बोलली. का? कार्तिक, जर शिवने कडी लावली आहे तर त्याने सगळ्यांना सांगितलं असेल उघडू नका म्हणून. देव्याने काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. खरं तर तिला रोहिणीचीच जास्त भीती वाटत होती. हो, तू बरोबर आहेस, उद्या त्याला उघडावंच लागेल, कार्तिक बेडवर जाऊन बसत बोलला. देव्याने तिथेच उभी राहून बघत होती. तिला आता सुचत नव्हतं काय करायचं ते. इथे झोप, उद्या तुझ्या रूममध्ये जा, कार्तिक बोलला. देव्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं, कारण तो बेडकडे इशारा करत होता, जो छोटा होता. काय, तुला रात्री झोप येत नाही का? ते विचित्रपणे बघते हे पाहून त्याने विचारलं. येते, पण इथे मी कशी झोपणार? उद्या सगळ्यांना कळलं तर काय विचार करतील? देव्याने तणावात बोलली. पुण्यामध्ये 2-3 वेळा आपण एकाच रूममध्ये झोपलो आहोत, काही फरक पडला का? त्याने बेफिकरपणे विचारलं. नाही, पण इथे? देव्याने, इथेही काही फरक पडणार नाही, काळजी करू नकोस, तो बेडवर झोपेत बोलला. आता देवेनेला जास्तच तणाव आला होता, कारण त्या रूममध्ये एक छोटा सोफा आणि बेड सोडून काहीच नव्हतं. त्यात रूमही छोटी होती. सर, काही आहे का खाली अंथरायला? तिने विचारलं. का खाली? का तू काय प्राणी आहेस का खाली झोपायला? त्याने विचारलं. शी, याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. म्हणे प्राणी आहेस का? माणसं पण खाली झोपतात, हे या सनकीला कोणीतरी सांगा. देव्याने जाऊन सोफ्यावर बसली. त्यावर झोपता येणार नाही, तो बोलला. मी नाही झोपणार, तुम्ही झोपा, ती बोलली. तू मूर्ख आहेस, तो मान हलवत बोलला आणि डोळे झाकून झोपला. कायम माझ्याच बाबतीत का असं होतं रे देवा? देवेने सुस्कारा सोडत सोफ्यावर रेलून बसली. सकाळी कार्तिकच्या आवाजाने देवेनेला जाग आली. ती रात्री बसल्या बसल्या झोपली होती. तिने डोळे चोळतच आजूबाजूला पाहिलं तर कार्तिक सोफ्यावर बसून फोनवर बोलत होता. मी येतोय, उद्या मला सगळे रिपोर्ट्स हवेत, कार्तिक रागात फोनवर बोलत होता. देवाने डोळे चोळून उठून बसली. हा सोफ्यावर का बसला आहे? सोफ्यावर तर मी बसले होते. देव्याने त्याला बघत विचार करत होती, तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती बेडवर आहे. म्हणजे आपण झोपलो होतो आणि कार्तिकने बेडवर झोपवलं का? ती विचार करत उठली. शुभ सकाळ सर, तिने त्याला अभिवादन केलं. एव्हाना त्याने फोन कट केला होता. शुभ सकाळ, बाहेरून दरवाजा उघडला आहे, तू पटकन आवर, आपल्याला निघायला हवं, कार्तिक बोलला.
कुठे निघायला हवं? तिने गोंधळून विचारलं. त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं. पुणे. आता दुसरीकडे कुठे जाणार? कार्तिक सर तुम्ही जा, मी 2 दिवसांनी येणार आहे, देवयानी लगेच बोलली. आणि कार्तिकने चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. काय? तू 2 दिवसांनी का येणार? त्याने विचारलं. ते मी रोहिणीसोबत राहते इथे, देवयानी म्हणाली. पटकन आवर, तुला ऑफिस पण जॉईन करायचं आहे. ओके, तो बोलला. पण मी सुट्टी काढली आहे, देवयानी बोलली. आणि आता कार्तिकच्या चेहऱ्यावर जास्तच वैताग दिसू लागला. तुला सुट्टी कोणी दिली? त्याने रागात विचारलं. मी कालच ऑफिसमध्ये मेल केला होता, मला सुट्टी मिळाली आहे, ती घाबरून बोलली. ठीक आहे, कार्तिक बोलला. त्याने जास्त काही बोलायच्या आत देवयानीने तेथून कल्टी मारली. हिला सुट्टी कोणी दिली? तेही मला न विचारता? मी त्याला बघतोच. ती जाताच कार्तिक वैतागून सोफ्यावर बसला. देवयानी शॉवर घेऊन बाहेर आली तर रोहिणी अगोदरच तिच्या बेडवर बसलेली होती. शुभ सकाळ, देवयानीने रोहिणीला मागून मिठी मारली. शुभ सकाळ देवयानी. रोहिणीनेही हसून तिचे हात पकडले आणि तिला समोर घेतलं. इथे सकाळी सकाळी काय करतेस? देवयानी म्हणाली. देवयानी, आज हे गाव आणि शेजारचा परिसर फिरायचा प्लॅन आहे, रोहिणी म्हणाली. मग? देवयानी म्हणाली. अगं, मला माझ्या सासूने साडी नेसायला सांगितले आहे, ड्रेस नाही चालणार असं बोलल्या. आणि आता गाव फिरायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी थांबावं लागेल. मला एकटीला साडी घालून अस्वस्थ वाटेल, म्हणून मी तुझ्यासाठी पण साडी आणली आहे. आपण दोघी साडी नेसून जाऊ, रोहिणी आनंदात बोलली. ठीक आहे, तू जा, तयार हो, मी पण साडी नेसून आले, देवयानी हसत बोलली. देवयानी, तू साडी नेसून तयार हो आणि खाली जाऊन नाश्ता कर. आज माझी हरतालिका आहे तर मी काही खाणार नाही, ठीक आहे, रोहिणी म्हणाली. ठीक आहे, देवयानी बोलली. रोहिणी निघून जाताच देवयानी विचारात पडली. आता चोरून हरतालिका कशी करायची? बघू, कोणाला सांगायचं नाही आपण, विचार करतच ती आवरू लागली. इकडे कार्तिक खाली आला तर शिव तयार होऊन बसला होता. त्याला पाहता शिव मनातच घाबरला. हाय कार्तिक. शिव हाय. कार्तिकने त्याच्याकडे बघून स्मित केला आणि त्याला स्मित करताना पाहून शिव चकित झाला. तू गेला नाहीस? शिवने त्याला विचारलं. नाही, आपण सोबत जाऊ, कार्तिक बोलला आणि शिवने आनंदाने त्याला मिठी मारली. मला माहीत होतं तू माझ्यासाठी नक्कीच थांबशील, शिव आनंदात बोलला. तसं पाहिलं तर आता आम्ही सगळे गाव बघायला चाललो आहोत, तर तू येतोस का? शिवने विचारलं. कार्तिक नाही बोलला. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोर गेलं. समोरून देवयानी आणि रोहिणी येत होत्या. दोघींनी साडी घातली होती. रोहिणीने लाल तर देवयानीने ग्रीन साडी नेसली होती, ज्यात तिचे काया जबरदस्त आकर्षक दिसत होते. क्षणभर तिला पाहून तो पुरता फ्लॅट झाला. गालात हसत त्याने तिला वरून खालीपर्यंत न्याहाळलं. हो, मी येतोय, कार्तिक देवयानीच्या कमरेकडे बघत बोलला. ग्रीन रंगाच्या साडीमध्ये तिची गोरी कंबर त्याला जबरदस्त आकर्षक वाटली. छान, मी रामूला सांगून ठेवतो, तो बाईक घेऊन येईल, शिव आनंदात बोलला. बाईक का? आपली गाडी आहे, कार्तिक त्याची नजर हटवत बोलला. आणि शिवने आता भीतीने आवंठा गेला. अरे ते तुझ्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, माहीत नाही, मी मेकॅनिक बोलवला आहे, रामू त्याची छोटी गाडी आणि बाईक घेऊन येईल, शिव थोडा घाबरत पटकन बोलला. आणि आता कार्तिकचा राग कसा बाहेर पडतोय त्याची वाट पाहू लागला. ठीक आहे, कार्तिक एक नजर देवयानीकडे टाकत बोलला. ती अजूनही रोहिणीसोबत बोलण्यात व्यस्त होती आणि त्याचं ते शांत उत्तर ऐकून शिवला आनंदाचा झटका बसला. अरे देवा, धन्यवाद, चल मग आपण जाऊया, शिव खुशीत बोलला. दोघेही मग बाहेर निघून आले. थोड्याच वेळात रोहिणी, देवयानी आणि किरण पण वाड्यातून बाहेर पडल्या. देवयानी, तू नाश्ता केला ना? रोहिणीने हळूच विचारलं. हो केला, देवयानी खोटं बोलली. आजकाल तिला रोहिणीसोबत असं सारखं खोटं बोलायला वाईट वाटत होतं, पण नाईलाज होता म्हणून बोलावं लागत होतं. रोहिणी, देवयानी तुम्ही गाडीत बसा, मी आणि कार्तिक बाईकवरून येतो, शिव त्या तिघींना तिथे उभे असणाऱ्या एका छोट्या कारकडे इशारा करत बोलला. त्या तिघीही आतमध्ये जाऊन बसल्या. रामू, व्यवस्थित चालव, शिव त्या गाडीतल्या माणसाला बोलला. होय, नका फिकीर करू, तो रामू नावाचा माणूस बोलला आणि त्याने गाडी सुरू केली. देवयानीने खिडकीतून बाहेर कार्तिककडे पाहिलं. आज तिला तो पहिल्यांदा कार सोडून कुठल्या तरी बाईकवर दिसत होता. जबरदस्त भारी दिसत होता, पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती एवढी छान साडी फक्त त्याच्यासाठी नेसली होती, पण त्याने तिला पाहताना एकदाही तिने लक्षात घेतलं नव्हतं. त्यामुळे तिचं मन खट्टू झालं होतं. रामू आसपासच्या परिसराची ओळख करून देत गाडी चालवत होता.
रोहिणी आणि देवेनीला निसर्गाने आणि डोंगरांनी नटलेला तो भाग जबरदस्त आवडला. नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी हिरवळ, झाडांवर किलबिल करणारे पक्षी, दूर डोंगरावर दिसणारी काही मंदिरे, स्वच्छ ताजी हवा आणि त्या हवेतला गारवा मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. रोहिणी, तुझं सासर जबरदस्त आहे. मला हे गाव खूप आवडलं. खरं तर पुण्यानंतर प्रवासातला प्रत्येक भाग सुंदर आणि निसर्गाने नटलेला आहे. तू खरंच भाग्यवान आहेस. सुट्टीमध्ये मस्त इथे येऊन राहायचं, इथला निसर्ग अनुभवायचा. केवढी भारी संधी आहे तुला. देवेने बाहेरचा सुंदर देखावा बघत बोलली. तू बरोबर बोलतेस. मी पण हाच विचार करत होते, इथेच येऊन राहावं. रोहिणी हसत बोलली. हो, पण शहरात जेवढं स्वतंत्र आहे तेवढं इथे नाही. म्हणजे तुम्ही रात्र रात्र बाहेर राहता ना तिथे. इथे तसं नाही चालत. 7च्या आत घरात असावं लागतं. किरण तोंड वाकडं करत बोलली. तुला कोणी सांगितलं की शहरात राहिलं तर रात्र रात्र बाहेर फिरता येतं? अगं, इथून तिथून आई वडील सेमच असतात. हां, थोडेसे कमी निर्बंध असतील, पण काळजी अगदी सेम असते. आणि काही नियम हे आपल्यासाठी चांगलेच असतात, ते तर पाळायलाच हवेत. रोहिणी हसत बोलली. थोड्याच वेळ त्यांची गाडी एका टेकडीवर येऊन थांबली. सगळे खाली उतरले. कार्तिक आणि शिव अगोदरच तिथे हजर होते. या तिघी जाऊन त्यांना सामील झाल्या. टेकडीवरून खालचं दृश्य मनमोहक दिसत होतं. शेजारीच काही लोकांचा आवाज येत होता. तिकडे काय चाललं आहे? शिवने त्या दिशेला बघत विचारलं. तिथं आखाडा आहे पैलवानाचा, रामू माहिती देत बोलला. म्हणजे पैलवान इथे तयार होतात का? शिव म्हणाला. हो, मग इथले आखाडे आणि तालीम जबरी असतात. चला आपण जाऊन बघूया. शिव कार्तिकचा हात पकडून बोलला. कार्तिकने काही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचं लक्ष राहून राहून देवेनीकडेच जात होतं. आज त्याला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हतं. फक्त तिला पाहत राहावं असं वाटत होतं. स्त्रिया येऊ शकतात का? रोहिणीने विचारलं. चला की, आपलंच आहे सगळं, रामू बोलला. तसं सगळे त्या दिशेला गेले. तिथे एका रिंगणात 2 तरुण मुलं आपापसात कुस्ती खेळत होते आणि बाकीचे त्यांना असं कर तसं कर बोलत होते. अरे, शहरातली पाहुणी आली, जरा त्यांना आपली करामत दाखवा. त्याला मुख्य माणूस त्या 2 पैलवानांना बोलला. तसं त्या दोघांनी या सगळ्यांकडे पाहिलं. त्यातली एकाची नजर देवयानीवर पडली आणि मग मात्र तो पूर्ण जोर लावून दुसऱ्याशी कुस्ती खेळू लागला. मधून मधून तो देवयानीकडे एक कटाक्ष टाकत होता. अगदी तिला वरून खाली निहाळत होता. त्याने त्या दुसऱ्या मुलाला खाली लोळवलं आणि हात वर करून या सगळ्यांकडे हसून पाहिलं. शिव, तू पण इथला ना? मग जा, थोडा तुझा पण जलवा दाखव. रोहिणी शिवला धक्का देत बोलली आणि शिव हसायला लागला. वेडी आहेस का? अगं, हे पैलवान आहेत, साधे तुझं नाहीत. शिव. होय, बरोबर. शहरी लोक यांना काय टक्कर देणार? किरणने पण लगेच उत्तर दिलं. असं काय नाही बरं का. हा कार्तिक कॉलेजमध्ये बॉक्सिंग चॅम्पियन राहिला आहे. त्याच्यासमोर कोणालाही उभं केलं तर तो त्याला सबशेल पाडेल. शिव बोलला. आणि नेमकं ते तिथल्या त्या मुख्य माणसाने ऐकलं. काय बोलता भाऊ? हे आमच्या पैलवानांना पाडणार? मग तर बघायलाच पाहिजे. चला उतरा आखाड्यात, तो माणूस शिवला बोलला. तसं शिवने घाबरून कार्तिककडे पाहिलं. काय तुला वाटतं मी हाफ सूट घालून? नाही नाही, असा विचारही करू नकोस. ठीक आहे, कार्तिक रागात बोलला. आणि तेथून जाणार तेवढ्या त्याची नजर आखाड्यातल्या त्या पैलवानावर पडली. तो अजूनही एकटक देवयानीकडे बघत होता, तीही तिच्या उघड्या कमरेकडे. कार्तिकच्या मुठ्या आपोआप आवळल्या गेल्या. तो पुन्हा माघारी वळला. त्याला पाडायचं आहे का? कार्तिकने त्या पैलवानाकडे इशारा करत विचारलं. हो हो, आमचा 1 नंबरचा गडी आहे. तुमच्या हातचं काम नाही ते, पण तरीही जावा पुढे. तो माणूस मिशा ताट करत बोलला. मला याचे नियम माहीत नाहीत, पण मी त्याला खाली नक्की पाडेल. कार्तिक त्या पैलवानाकडे रागाने बघत बोलला. बरं बरं, जावा बघूया, तो माणूस बोलला. कार्तिकने हातातलं घड्याळ काढलं आणि शिवकडे फेकून दिलं. शिवने ते वरच्यावरच झेललं. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की कार्तिक पुढे चालला आहे. इकडे देवेनी, रोहिणी आणि किरण मात्र एकदम उत्साहाने पुढे बघत होत्या. देवेनीला मनात धाकधूक वाटत होती. मनोमन ती कार्तिक जिंकावा म्हणून प्रार्थना करत होते. या पाहुणे. आज शहरातली पाखरं बघून जीव एकदम हिरवागार झाला. तो पैलवान छातीवर हात घासत आणि कार्तिककडे हसून बघत बोलला. कार्तिकच्या डोळ्यात आता राग उतरला. त्याने शर्टच्या बाहेर दुमटल्याने त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. अहो, शर्ट काढा, लाल माती हाय, खाली पडलात की तुमचा शर्ट खराब होईल. तो पैलवान त्याला बोलला. त्याची गरज नाही पडणार, कारण तुला ती संधी मिळणार नाही. कार्तिक त्याच्यावर नजर रोखून बोलला. बरोबर, बघूया कुणाला काय होतंय. तो पैलवान त्याची भाऊ दाखवत बोलला.
दोन्ही हात पुढे करून त्याने कार्तिकची मान पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी कार्तिक खाली झोकला आणि त्याने उलट त्या पैलवानाला कमरेला पकडून उचलल्याने जोरात खाली आपटलं. धपकन आवाज झाला आणि तो पैलवान मातीत जाऊन पडला. सगळं एवढ्या पटकन झालं की कुणाला काही कळलंच नाही. फक्त तो पैलवान खाली पडलेला तेवढंच दिसलं. ते बघून सगळे चकित झाले. शिव आणि रामू हे तोंड उघडं ठेवून बघत होते. किरण फक्त डोळे फाडून कार्तिककडे बघत होती, पण देवयानी ती मात्र अजूनही घाबरलेली होती. कधी एकदा कार्तिक तेथून बाहेर पडतोय असं तिला झालं होतं. झाखाई की तो पैलवान उठत बोलला आणि पुन्हा कार्तिककडे धावून आला. कार्तिक यावेळीही सावध होता. त्याने यावेळीही त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पाठीवर स्वतः पडून जोरात दाब दिला. तसं त्या पैलवानाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. बस 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 झालं, तो पैलवान फुगलेल्या श्वासात बोलला. कार्तिक थोडा खाली झोकला. अगदी त्याच्या कानाजवळ त्याने आपलं तोंड नेलं तिच्याकडे. आता तो डोळे फाडून बघत होतास. ती माझी आहे, फक्त माझी. पुन्हा तिच्याकडे पाहिलंस तर हे डोळे आणि तोंड दोन्ही फाडून टाकेल, समजलं? कार्तिक एकदम हळू पण तितक्याच करारी आवाजात बोलला. होय होय, कळलं, तो पैलवान घाबरून बोलला. तसं कार्तिक त्याच्यावरून हात झाडत उठला आणि तेथून लगेच बाहेर पडला. बाकी सगळे लोक लगेच त्या पैलवानाकडे धावले, तर हे लोक कार्तिकच्या पाठोपाठ गेले. देवा, कार्तिक कसले भारी आहेत. मी तर त्यांच्या प्रेमात पडले. किरण दोन्ही हात एकमेकात गुंफत एकदम उत्साहात बोलली. देवयानीने रागात तिच्याकडे पाहिलं. चला पुढे, पाऊस येईल असं वाटतंय. रोहिणी आकाशातल्या काळ्या ढगांकडे बघत बोलली. हे दीदी, यावेळी मी कार्तिकसोबत बाईकवरून येते, तुम्ही गाडीत जाऊन बसा, किरण रोहिणीला बोलले. इकडे तिचं बोलणं ऐकून देवयानीचा जीव वर खाली होऊ लागला. ते दोघं बाईकवर? कल्पनेनेच देवयानीचे डोळे पाणवले, पण तिला काही करता येत नव्हतं. त्या तिघी त्या दोघांजवळ गेल्या. शिवदादा, यावेळी मी बाईकवरून येते, तू यांच्यासोबत गाडीमध्ये बस, किरण बोलली. ठीक आहे, शिव बोलला. आणि त्याचवेळी काय ठीक आहे, मी ही थर्ड क्लास बाईक कुठेही चालवणार नाही, कार्तिक बोलला आणि गाडीत देवयानीच्या शेजारी जाऊन बसला. देवयानी जी उदास चेहरा करून बसली होती, तिने त्याला शेजारी बसलेलं पाहिलं आणि तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तिचा चेहरा एकदम लाल झाला. चला, कार्तिक बोला. तसं रामूने गाडी सुरू केली आणि इकडे किरण पडलेल्या चेहऱ्याने गाडीला जाताना बघत होती. चल बस, मी सोडतो तुला, शिव किरणला बोलला. तिने रागात एकदा गाडीकडे पाहिलं आणि मग बाईकवर बसली. हे कार्तिक, खरंच तू त्या आडदांड पैलवानाला खाली लोळवलंस? मला तर त्याची भीतीच वाटत होती, रोहिणी बोलली. कार्तिक काहीच बोलला नाही. तो खिडकीतून बाहेर बघत होता आणि त्याचवेळी त्याच्या शरीराच्या एका बाजूला तिचा मखमली स्पर्श अनुभवत होता. आज ती जबरदस्त सुंदर दिसत होती, तरीही मन भरून पाहता येत नव्हतं, म्हणून तो मनातच वैतागला होता. त्याला तिला पाहायचं होतं. अगदी डोळे भरून तिचं रूप मनात साठवायचं होतं. पण आता घरी गेलं की ती साडी बदलेल, मग पुन्हा तिला असं पाहता येणार नाही, या विचारानेच कार्तिक अस्वस्थ झाला. हे तू रामू बरोबर? कार्तिकने रामूला विचारलं. होय, रामू गाडी चालवता चालवता बोलला. मला दुसरी बाईक मिळेल का, थोडी चांगली? इथे शोरूम आहे का, कार्तिक म्हणाला. इथं नाही, पण इथून 10 किलोमीटरवर शोरूम आहे, तिथे मिळेल, रामू बोलला. ठीक आहे, तिकडे गाडी घे, कार्तिक बोलला. रोहिणी आणि देवयानी एकमेकींकडे पाहिलं, पण त्याला काही बोलायची हिंमत झाली नाही. मी शिवला फोन करून सांगते, रोहिणी शिवचा नंबर डायल करत होतीच. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका चांगल्या शोरूमसमोर येऊन थांबली. कार्तिकने लगेच तिथलं सगळ्यात चांगलं आणि नवीन मॉडेल फक्त 5 मिनिटात खरेदी केलं. रोहिणी आणि देवयानी बाहेर उभं राहूनच वाट बघत होत्या. त्याचवेळी कार्तिक आणि रामू बाईक घेऊन त्यांच्यासमोर येऊन थांबले. रामू लगेच खाली उतरला. रामू, तू रोहिणीला घेऊन जा, मी बाईकवरून येतो, देवयानी मला सोबत देईल, बरोबर ना देवयानी? कार्तिकने देवयानीकडे एक कटाक्ष टाकला. नको, देवयानी आणि मी जातो रामूसोबत, रोहिणी लगेच बोलली. अहो वहिनी, चला, मी सोडतो तुम्हाला, त्यांना जाऊ द्या, रामू बोलला. रोहिणीने देवयानीकडे पाहिलं. हो, मी येते यांच्यासोबत, त्यांनाही सोबत हवी ना, देवयानी अडखळत बोलली. खरं तर थोड्या वेळापूर्वी त्यांनी डोळ्यांनी तिला इशारा केल्यासारखं वाटत होतं. ठीक आहे, सांभाळून ये, मी शिवला फोन केला आहे, तो अर्ध्या रस्त्यात वाट बघत थांबला आहे, रोहिणी बोलली आणि गाडीमध्ये जाऊन बसली. त्यांची गाडी जाताच देवयानीने मागे वळून पाहिलं. कार्तिक तिलाच बघत होता. क्षणभर त्या दोघांचे नजरानजर झाल्याने तिची नजर आपोआप खाली गेली. बस,
तो हेल्मेट घालत बोलला. देवयानी मनातून एकदम उत्साहित झाली. या अगोदर दीपक व्यतिरिक्त इतर कुणासोबत ती बाईकवर फिरली नव्हती आणि आता ती त्याच्यासोबत बाईकवर बसणार होती. तिला एकदम धाकधूक वाटू लागली. तिने गाडीचा मागचा हँडल पकडला आणि दोन्ही पाय एकाच बाजूला सोडून त्याच्यापासून काही अंतर ठेवून गाडीवर बसली. चला, ते बोलतच होते की अचानक याने पूर्ण वेगात गाडी सुरू केली आणि देवयानी जोराचा धक्का लागून त्याला जाऊन धडकली. तिने घाबरून पटकन त्याला दोन्ही हातांनी पकडलं. तो गालातच हसला, पण त्याने कमी वेग केला नाही. तिच्या डोक्यापासून कमरेपर्यंतचा तिचा हवाहवाचा स्पर्श त्याला वेडावून सोडत होता. सोबत गार वारा जास्तच उत्साहित करत होता आणि इकडे देवयानी मात्र डोळे गच्च मिटून त्याला पकडून बसली होती. बापरे, याच्यासोबत थांबून चूक केली की काय? हा तर पायलट असल्यासारखं विमान जमिनीवर चालवत आहे. अरे बाबा, कोणीतरी सांगा याला की ही बाईक आहे, विमान नाही आहे. देवयानी त्याचा शर्ट घट्ट हातात पकडून मनातच देवाचा धावा करत होती आणि त्याचवेळी तिला तिच्यावर पाणी पडल्यासारखं वाटलं. वेगही हळूहळू कमी झाला. तिने मान वर करून डोळे उघडले आणि तेव्हा तिला कळलं की पाऊस पडत होता. आपण थांबूया का? कार्तिकने थोडं ओरडून विचारलं, कारण पाऊस आणि वाऱ्यामुळे आवाज नीट जात नव्हता. हा हो, ती बोलली. ते अगोदरच गारठून गेली होती, त्यात पावसामुळे जास्तच थंडी लागू लागली. कार्तिकने काही अंतरावर एका झाडाखाली बाईक थांबवली. देवयानी लगेच उतरून झाडाखाली जाऊन उभी राहिली. तिने दोन्ही हाताची घडी घालून आसपास पाहिलं. कोणी चितपाखरूही दिसत नव्हतं. बहुतेक ओसाड रस्ता होता, पण वाहनंही का दिसत नव्हती ते तिला कळलं नाही. कार्तिकने हेल्मेट काढलं आणि केसातून हात फिरवत तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. सर, इथे कोणीच कसं नाही? देवयानीने न राहून त्याला विचारलं. माहीत नाही, कदाचित हा दुसरा रस्ता आहे. सगळे इथून काही अंतरावर असणाऱ्या रस्त्यावरून जातात, कार्तिक बोलला. मग आपण का इकडे आलो? तिने गोंधळून विचारलं. मग फक्त मजेसाठी, तो गालात हसत बोलला. त्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता. मज्जा कसली? तिने गडबडून विचारलं. तुला बघायचं होतं साडीमध्ये, तू खूप सुंदर दिसतेस, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. देवयानी लाजून दूर झाली. नकळत तिच्या हृदयाचे ठोके वाढले. तुम्ही विनोद नका करू, ती उगीच इकडे तिकडे बघत लाजून बोलले. मी गंमत करत नाहीये, फक्त तुला पाहण्यासाठी नवीन बाईक घेतली, तो हसत बोलला आणि देवयानी पण खाली बघून गालात हसली. तिला काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं, पण त्याचे शब्द आणि त्याची नजर तिच्या पोटात फुलपाखरं उडवत होती. अच्छा, काय आवडतं तुम्हाला? तिने नजर चोरत विचारलं. मला तू आवडतेस, मी सांगितलं ना, तो तिच्या गोऱ्या नितळ चेहऱ्यावरील पाण्याच्या हलक्या थेंबाकडे बघत बोलला. त्याच्या उत्तराने तिच्या अंगावर काटा आला. हो, पण काय आवडतं? तिने पुन्हा अडखळत विचारलं. तिचे गुलाबी गाल अक्षरशः गुलाबाच्या पाकळीपेक्षा जास्त नाजूक वाटत होते. त्याला तिच्यावर नजर काढावीशी वाटत नव्हती. तो तिच्या एकदम समोर येऊन उभा राहिला आणि त्याने तिच्या हनवटीवर केली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतले भाव तिच्या काळजाचा ठाव घेत होते. माहितीये, मला तुझे रेशमी आणि सरळ केस आवडतात, तुझं नाजूक लहानसं कपाळ आवडतं, तुझे गुलाबी गाल आवडतात. तो तिच्या ओल्या केसातून हात फिरवत तसंच गालावर येऊन थांबला. त्याच्या बोटाच्या स्पर्शाने तिच्या अंगातून शिरशिरी गेली. ती श्वास रोखून त्याचं बोलणं ऐकत होती. त्याने हलकेच त्याची बोट गालावरून ओठांवर आणल्याने तिचे ओठ आपोआप मिटले गेले. मला तुझे हे स्ट्रॉबेरीसारखे ओठ खूप आवडतात. त्याचा हळवार आवाज एकदम जवळून आला आणि त्याचे उबदार श्वास तिला गालावरून जाणवले. तिचं सर्वांग थरथरलं. हातात साडीचा पदर घट्ट पकडला गेला आणि त्याच वेळी त्याने तिला मागून मिठीत घेतलं. तिने दचकून डोळे उघडले. देवयानी, मला तुझी नाजूक हाडांची रचना आवडते, तो तिच्या कॉलर बोनवरून हलकेच हात फिरवत बोलला. देवयानीच्या पोटात घोळा आला. तिने तिचं शरीर आकसून घेतलं. त्याने तसाच त्याचा हात खाली घेतला आणि आता मात्र तिला सहन झालं नाही. ती पटकन मागे वळली आणि त्याच्या मिठीत शिरली. बस, ती त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवत बोलली. तो गालात हसला आणि त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. देऊ, त्याने हळूवार हाक मारली. ती अजूनही त्याच्या मिठीत भान हरवली होती. तिच्या शरीराची थरथर त्याच्या शरीराला स्पष्ट जाणवत होती. एखाद्या भित्र्या सशापेक्षा सुद्धा फास्ट झालेली तिचं हृदय आज त्याला त्याच्या हृदयात सामावून घ्यावंसं वाटत होतं. तिने डोळे मिटून हुंकार दिला. मला तुझी सडपातळ आणि आकर्षक कंबर हे आवडते, तो हलकेच तिच्या उघड्या कमरेवरून हात फिरवत बोलला आणि तिने वेगाने तिचं शरीर आकसून घेतलं.
त्याच्या स्पर्शाने सध्या तिच्या पोटात फुलपाखरांचा थवा थैमान घालत होता. त्याने तिच्या खांद्यांना पकडून थोडं दूर केलं. तिची मान खालीच होती आणि त्याने पकडलेल्या ठिकाणी तिला हलक्या हलक्या मुंग्या जाणवत होत्या. त्याने हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला, तरीही तिचे डोळे मिटलेले होते. गोऱ्यापान नाजूक चेहऱ्यावर झुकलेल्या तिच्या दाट पापण्या पाहून त्याने लगेच त्यावर त्याचे उबदार ओठ टेकवले आणि तिच्या हाताच्या मुठीत त्याचा शर्ट घट्ट पकडला गेला. तो तसेच त्याचे ओठ खाली तिच्या नाकावर ओठांवर आणू लागला आणि त्याच वेळी तिला आठवलं की आज तिचं व्रत आहे. जर त्याने किस केला तर कदाचित उपवास. विचाराने ती दचकून त्याच्यापासून बाजूला झाली. आता तिला थोडं भान आलं आणि थोड्या वेळापूर्वी काय झालं होतं ते आठवून तिच्या अंगावर पुन्हा काटा आला. आपण जाऊया, ती खाली बघून केस व्यवस्थित करत बोलली. त्याच्याकडे पाहण्याचं धाडस तिला होत नव्हतं आणि तो मात्र एकटक तिलाच बघत होता. तिचं रूप बघावं तेवढं जास्त सुंदर भासत होतं. तिचे भिजलेले केस तिच्या गोऱ्यापान निमुळत्या मानेला चिकटलेले होतं. मुळातच गोरा रंग आज पाण्यामुळे अगदी नितळ दिसत होता. तिच्या नाजूक कानाच्या पाकळ्या किंचित लाल झालेल्या आणि गालावर जी गुलाबी छट उमटली होती ती तर त्याच्या काळजाचा ठाव घेत होती. त्यात तिची झोकलेली नजर आणि त्यावरच्या तिच्या फुलपाखरांच्या पंखासारख्या दाट काळ्याभर पापण्या, त्याखाली असणारं छोटंसं नाक आणि मग येणारे गुलाबाच्या पाकळ्या होऊन नाजून आणि सुंदर गुलाबी ओठ. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. देवयानीला खाली मान घालूनही त्याची नजर जाणवत होती आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. पोटातली फुलपाखरं आज ओव्हरफ्लो होत होती. थोड्या वेळापूर्वीची त्याची उबदार मिठी अजूनही तिला हवीहवीशी वाटत होती, पण आता उशीर झाला होता. तिने हलकेच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो आता तिच्या कमरेकडे बघत होता. तिने पटकन पदर व्यवस्थित करून कंबर झाकून घेतली. सर, जाऊया का, तिने अडखळत त्याला विचारलं. हो जाऊया, पण देवयानी मला तुला काहीतरी सांगायचं आहे, तो जवळ येत बोलला. तशी ती 2 पावलं मागे सरकली. आता तो काय बोलणार या विचाराने तिचं हृदय जास्त धडधडू लागलं. तो आणखी पुढे झाला तशी ती आणखीन मागे सरकली आणि झाडाला जाऊन टेकली. त्याने पुढे झुकून एक हात झाडाला लावला आणि तिच्या कानाजवळ तोंड नेलं. त्याच्या गरम श्वासाने ती पुन्हा बेधुंद झाली. देवू, तो बोलतच होता की अचानक त्याचा फोन वाजू लागला. तसं दोघे पण भानावर आले. तो थोडा रागातच बाजूला झाला. ती पण लगेच व्यवस्थित उभी राहिली. त्याने फोन रिसिव्ह केला. हॅलो कार्तिक, पाऊस येतोय ना? तुम्ही दोघं कुठे आहात, भिजलात का? समोरून शिवचा आवाज आला. काळजी करू नकोस, आम्ही येतोय, कार्तिक बोलला आणि त्याने फोन ठेवला. मग त्याने देवयानीकडे पाहिलं. तिने आता हाताची घडी घातली होती, मान खाली होते आणि ती कुडकुडत होती. देवयानी, तुला थंडी लागते? त्याने काळजीने विचारलं. हो, ती चल पटकन जाऊया, नाहीतर सर्दी होईल, तो बोलला आणि गाडीवर जाऊन बसला. एव्हाना पाऊस थोडा थोडा थांबला होता. ती पण जाऊन गाडीवर बसली. पण यावेळी सुद्धा तिने थोडं अंतर राखलं, कारण आता ती पूर्ण भिजली होती. साडी तर पूर्ण अंगाला चिकटली होती. त्यामुळे त्याच्याजवळ जायला तिला संकोच वाटत होता. त्याने हेल्मेट घातलं आणि गाडी सुरू केली. सर, कृपया हळू चालवा, ती त्याची मगाची ड्रायव्हिंग आठवत बोलली. मग मला पकड, तो गालात हसत बोलला. ती काहीच बोलली नाही, पण त्याच्याजवळ सुद्धा सरकली नाही. थोडा वेळ वाट पाहून त्याने गाडी सुसाट सोडली. पण यावेळी तिने मागचा हँडल गच्च पकडला होता. एका क्षणी त्याने कसून ब्रेक दाबला तशी ती पुन्हा त्याच्यावर जाऊन आपटली. सनकी सायको, तिने मनातच शिव्या घातल्या, पण तो मात्र गालात मंद मंद हसत होता. झिरझिर पडणार पाऊस, बाजूला हिरवागार निसर्ग आणि बाईकवर आपली आवडती व्यक्ती. ते हे घट्ट पकडून बसलेली. कार्तिकला हा क्षण संपूच नाही असं वाटत होतं. तिच्या मखमली देहाचा स्पर्श असाच अनुभवत राहावा असं वाटत होतं. तिलाही त्याच्या शरीराची उब हवीहवीशी वाटत होती. त्यामुळे थोडी थंडी कमी झाल्यासारखी वाटत होती. गाडी गावात येताच देवयानीची चुळबुळ वाढली. सर, कृपया आता गाडीचा वेग हळू करा, ती बोलली. यावेळी मात्र त्याने तिचं ऐकलं आणि वेग कमी केला. तशी ती पुन्हा त्याच्यापासून अंतर ठेवून बसली. थोड्याच वेळात त्याची गाडी वाड्यासमोर होती. दोघे खाली उतरलेने आतमध्ये गेले तर गरमागरम मिसळीचा वास सर्वत्र पसरला होता. हे कार्तिक, देवयानी पटकन फ्रेश होऊन या, मस्त मिसळ बनवली आहे, शिव सोप्यावर बसत बोलला. कार्तिकने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि काही न बोलताच तो वरती निघून गेला. हो, मी आलेच, देवयानी मात्र हसून बोलली आणि तिच्या रूममध्ये गेली. रूममध्ये येताच देवयानी थेट वॉशरूममध्ये गेली. वाडा गावात असला तरी बऱ्यापैकी सुविधा होत्या. ती शॉवरखाली तशीच उभी राहिली आणि आता तिला पावसातला तो क्षण आठवला जेव्हा कार्तिक तिच्याजवळ आलेला, तिला किस करणार होता ते आठवून तिच्या सर्वांगावर पुन्हा रोमांच उभे राहिले. गाल आरक्त झाले. तिने
दोन्ही हातात तोंड लपवलं आणि तिच्या ओठांवर हलकेच गाणं आलं. ती प्रेमात हरवून पहिल्यांदाच प्रियकराच्या डोळ्यात दिसलेल्या प्रेमाबद्दल गाणं गुणगुणत लागली. तिच्या बेचैन मनाला जणू आता शांतता मिळाली होती. तिने डोळे उघडले आणि आनंदाने पाणी उडवलं. मग पुन्हा डोळ्यावर हात ठेवला आणि डोळ्यांची उघडझाप केली. तिच्या मनात आता फक्त तोच होता. त्याच्याशिवाय तिला कुठे चैन पडणार नव्हतं. तोच तिचा जीव, तोच तिची नजर, तोच तिची इच्छा आणि तोच तिचा सोबती वाटत होता. आज तर पक्क झालं की त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. फक्त ते व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे, हळूहळू ते नक्कीच व्यक्त होते. देव्याने दोन्ही हात छातीवर घट्ट पकडत बोलली. तिच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता. पण त्यांनी माझं तुझ्यावर प्रेम आहे का नाही बोललं. तिच्या मनात अचानक प्रश्न डोकावला. कदाचित त्यांना ते बोलायला जमत नसेल. तसं हे प्रेम हे भावनेतून आणि स्पर्शातून जास्त व्यक्त होतं. त्याला शब्दाची मर्यादा थोडीच आहे. कधीतरी ते नक्कीच बोलतील. आपण त्यांना वेळ द्यायला हवा. तिने स्वतःची समजूत काढली. तेवढ्यात तिला मिसळपाव आठवले. अरे देवा, चला लवकर जायला हवं, मिसळपाव वाट बघते, देव्याने बोलली. आणि त्याच वेळी तिला हे आठवलं की आज तिची हरतालिका आहे. शेट, आता खाली काय सांगायचं आणि हरतालिकेची पूजा कशी करायची. तिने डोक्याला हात लावला. आता तिला थोडं तणाव येऊ लागलं. तिने तिचं आवरलं आणि मग रोहिणीच्या रूममध्ये गेली. रोहिणी काहीतरी वाचत बसलेली होती. देवीला पाहून तिने हलके स्मित दिलं. कसं वाटलं गाव तुला, रोहिणीने विचारलं. खूप सुंदर, देवीने तिच्या शेजारी बसत बोलली. तू मिसळ खाल्लीस, रोहिणीने विचारलं. आणि देव्याने थोडी घाबरली. मनात ती काय आणि कसं बोलायचं ते ठरवत होती. नाही, देवेने उत्तर दिलं. का, अगं इथली मिसळ प्रसिद्ध आहे, जा खाऊन बघ. मला तर खाता येत नाहीये, इच्छा असूनही, रोहिणी तोंड बारीक करून बोलली. रोहिणी, मी उपवास केला आहे, देव्याने रोहिणीकडे बघत थोडी घाबरून बोलली. उपवास पण का, अगं तुला औषध घ्यायची होती ना, रोहिणीने थोडं नाराजत विचारलं. रोहिणी, एक दिवस औषध नाही खाल्ली तर काही फरक पडत नाही. अगं ही माझी पहिली हरतालिका आहे म्हणून. देव्याने कोणासाठी केलीस, रोहिणीने बारीक डोळे करून विचारलं. अगं कोणासाठी नाही, अशीच चांगला नवरा मिळावा म्हणून, देव्याने थोडी लाजून बोलली. ठीक आहे, चांगलंच आहे, देव करू आणि हरतालिका तुला पावो, रोहिणी हसत बोलली. ती तर अगोदरच पावली आहे. देव्याने गालात हसली. काय झालं असं हसायला, रोहिणीने थोड्या शंकेने तिच्याकडे पाहिलं. काही नाही, देव्याने लगेच सावरत बोलली. बरं, रात्री पूजा करूया एकत्र, रोहिणी म्हणाली. हो, देव्याने म्हणाली. चल मग, मूर्ती बनवायच्या आहेत, आजी शिकवतील आपल्याला, रोहिणी उठत बोलली. त्या दोघीही मग बाहेर आल्या. तेव्हा हॉलमध्ये माती आणून ठेवली होती आणि यशोदा आजी शिवच्या आईला घेऊन चिखल बनवत होत्या. या ग पोरींनो, सगळ्यांनी मूर्ती बनवा. एक शिवलिंग आणि एक पार्वती मातीची मूर्ती बनवायची आहे, आजी बोलल्या. तर सगळ्यांनी मातीचा चिखल करून मूर्ती बनवायला सुरुवात केली. प्रत्येकीने जमेल तशी मूर्ती बनवली. मग पूजेची मांडणी करून त्यावर रोहिणी आणि तिच्या सासूने सौभाग्याचं लेणं अर्पण केलं. देवेनी आणि किरण मात्र तिथेच बसून पूजा बघत होत्या. त्यांचं झाल्यावर त्यांनी नमस्कार केला आणि गणपती, शंकर आणि यमुना मातेची आरती केली. चला आता झाली पूजा, सगळ्यांनी जेवण करून घेऊया, शिवची आई लगेच बोलली. तसं बाकी सगळे हसू लागले, कारण सकाळपासून त्यांचा चेहरा पडला होता. पण आता मात्र त्या भलत्याच खुश दिसत होत्या. म्हणजे आता झालीच ना पूजा, आता उपवास सोडायला हवा, शिवची आई कसनूसं हसत बोलली. दम धरा, यमुना आणि मीरा जेवण बनवतात, त्यांचं झालं की करा, यशोदा आजी म्हणाल्या. मी जाऊन मदत करते, देव्याने उठत बोलली. बाकी सगळे तिथेच गप्पा मारत बसले. देव्याने किचनमध्ये आली तर यमुना आजी भाकरी थापत होत्या आणि मीरा त्यांना हाताखाली सगळं देत होती. काकू, तुम्ही बाहेर जाऊन तो चिखल साफ करा, मी इथे मदत करते, देवयाने मीराला बोलली. होय जी, म्या जाते. देवयाने लगेच यमुना आजीजवळ जाऊन बसली. हाच मौका होता आजीसोबत बोलायचा, कारण कदाचित उद्या त्यांना तेथून निघायचं होतं. आजी, मला सांगा मी काय करू, देवयानीने विचारलं. काय बी नगं करूस, झाले समद, यमुना आजी म्हणाल्या. आजी एक विचारू, देवयानी विचार, यमुना आजीने भाकरी तव्यात टाकत उत्तर दिलं. कार्तिक सरांची आई, त्यांच्याबद्दल सांगा ना, देवयानीने अडखळत विचारलं. यमुना आजी भाकरी थापता थापता थांबल्या. तिच्याबद्दल काय सांगू, माझी लेक बिचारी वेड्यांच्या इस्पितळात आहे, किती वर्ष झालं म्या तिला पाहिलं पण नाही. यमुना आजींच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. त्यांचं बोलणं ऐकून देवयानी शॉक झाली. तिला वाटत होतं की त्या या जगात नसतील, पण यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की त्या आहेत, आणि तेही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. मग कार्तिकच्या डॅडीने दुसरं लग्न कसं केलं आणि कार्तिकने सगळं कसं स्वीकारलं, देवयानीच्या मनात प्रश्नांची गर्दी होऊ लागली.
आजी हे सगळं कसं झालं? देवयानीने दुःखाने विचारलं. काय बी माहीत नाही. कसला सुखाचा संसार होता माझ्या बाईचा, पण अगदी काळी नजर लागल्यासारखं झालं बघ. एक दिवस कार्तिक आणि त्याचा बाप आले आणि बोलले की माझी सायली वेडी झाली. यमुना आजींचा हुंदका बाहेर पडला. त्यांच्या तोंडून सायली नाव ऐकून देवयानी जास्तच गडबडून गेली. त्याच वेळी तिला रामच्या हॉस्पिटलमधली ती वेडी बाई आठवली, बाहुली घेऊन बोलणारी. देवयानीने आजीकडे निरखून पाहिला. आजीचा आणि सायली आंटीचा चेहरा थोडा सारखाच वाटत होता. म्हणजे नक्कीच तीच सायली यांची मुलगी, कार्तिकची आई असेल. पण मग कार्तिक कधीच का भेटत नाही की नाव काढत नाही? देवयानीने पुढे होऊन लगेच आजींना सावरलं. जाऊ दे, नशिबात काय आहे माहीत नाही, पण देवाघरी जायच्या अगोदर एकदा मला माझ्या लेकीला भेटायचं आहे, लय इच्छा आहे. यमुना आजी डोळे पुसत बोलल्या. आजी, तुम्ही नक्कीच भेटाल. तुम्ही कार्तिक सरांना सांगा, ते नक्कीच भेटवतील तुम्हाला, देवयानी बोलली. यमुना आजीने पुन्हा भाकरी थापाय घेतली. देवयानीला थोडं विचित्र वाटलं. काय झालं आजी? देवयानीने न समजून विचारलं. त्यानं आणि त्याच्या बापाने तर तिला टाकलं तिकडं. त्यांना काहीच फिकीर नाही माझ्या लेकीची, म्हणून तर लगेच दुसरं लग्न करून माझ्या लेकीचा संसार मोडला. म्यालय बोलले होते त्या दोघांसनी, म्हणून तर बोलत नाहीत माझ्याशी. यमुना आजी, बरं तुम्हाला तुमच्या सायलीला भेटायचं आहे ना? देवेने विचारलं. तू भेटवशील काय? यमुना आजीने लगेच आशेने विचारलं. हो, आता शहरात गेले की पहिले त्यांना भेटते, मग तुम्हालाही भेटवेन. देव्याने हसत बोलली. तू ओळखती तिला? भेटली का तिला?